मुंबईच्या राज्यावर आता पुष्पवृष्टी होती येथे विसर्जन मिरवणूक साधारण 1.5 तासापूर्वी मार्गस्थ झाली। सुंदर हे दृश्य बाप्पावर पुष्पवृष्टी करून बाप्पाला निरोप दिला जातो। पुढच्या वर्षी लवकर या असे सांगत बाप्पाला साश्रू नयनांनी निरोप देत असताना बाप्पावर फुलांची उधळ सगळ्या गणेश भक्तांकडून होती। या पुष्पवृष्टीनंतर मुंबईचा राजा पुढे मार्गस्थ झालेला आहे। लालबाग आणि परळ या भागामध्ये संपूर्ण मुंबई अवतरली असे दृश्यही बाप्पाला निरोप देण्यासाठी म्हणून मुंबईकर पहाटेपासूनच या भागात उपस्थित आहेत। गेली 10 दिवस या भागामध्ये गर्दी आपल्याला दिसते। लालबागचा राजा मुंबईच्या राजाचे दर्शन घेण्यासाठी म्हणून मुंबईकर गर्दी करत असतात। मात्र आजच्या दिवशी ही गर्दी सगळे विक्रम मोडत असते आणि बाप्पाला पाहण्यासाठी म्हणून इथे प्रचंड मोठ्या प्रमाणात मुंबईकर जमतात आणि अशीच गर्दी आपल्याला तिकडे गिरगाव चौपाटी भागात सुद्धा काही वेळात जमलेली दिसणार आहे। सध्या बाप्पावर पुष्पवृष्टी करून बाप्पाची ही मिरवणूक पुढे मार्गस्थ झालेली आहे। या भागात राहणारे नागरिक आपापल्या घरांमधून खिडक्यांमधून बाल्कनीमधून बाप्पाचं दर्शन घेतात तर इतर लोक इथे या परिसरात जमतात आणि रस्त्याच्या दुतर्फा उभे राहून बाप्पाची एक झलक नजरेत साठवून घेण्याचा प्रयत्न करतात। गणेश गल्लीच्या राजाची ही मिरवणूक थाटात निघालेली आहे। पुढच्या वर्षी लवकर या म्हणत मोरया मोरयाचा जयघोष केला जातो। दुसरीकडे पुण्यातल्या विसर्जन मिरवणुकांमधली वैशिष्ट्यपूर्ण आणि शिस्तबद्ध या लाल कुर्ते पांढरे फेटे परिधान करून ढोल ताशांचा गजर केला जातो। रमणबागचं हे पथक बाप्पाला विसर्जनासाठी नेत असतानाच ढोल ताशांचा गजर करतो। पथकाकडून ढोल ताशांचा गजर करत बाप्पाला निरोप दिला जातोय। यावर्षी जशी 10 दिवस तुझी मनोभावे सेवा केली तशी संधी पुढच्या वर्षी लवकर दे असे सांगत बाप्पाला निरोप दिला जातो। छत्रपतींचा विचार म्हणजे